नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूप जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण मुक्ताने असे काही पुरावे गोळा केलेले आहेत. त्या पुराव्यांमुळं आता मुक्ताला समजणार आहे ती अशी गोष्ट आहे ती म्हणजे सावनीने चोरी केलेली आहे आणि त्या पैशांचं काय केलेलं आहे. मुक्ताने अगदी चालाखीने ह्या गोष्टी सगळ्या समोर आणलेल्या आहेत आणि सावनीची चोरी रंगेहात पकडलेली आहे. त्यासाठी मुक्ताला भरपूर काही कारनामे करावे लागलेले आहेत. कशा पद्धतीने मुक्ताने हे सगळं केलेलं आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे सागर मुक्ताला म्हणत असतो की सागर मुक्ताला म्हणत असतो की मुक्ता शक्यच नाही, तुम्ही चोरी करणं किंवा तुम्ही या पैशांची इन्व्हेस्टमेंट करणं शक्यच नाही. काहीही झालं तरी तुम्ही हे पैसे घेऊ शकत नाही, कारण तुम्ही मला न सांगता असे हे पैसे कुठेही इन्व्हेस्ट करणार नाही. काहीही झालं तरी मला माहिती आहे की हे सगळं काय झालेलं आहे. तुम्ही का स्वतःवरती घेताय, आता तुमच्या डोक्यात नक्की काय प्लॅनिंग चालू आहे, हे सगळं सागर मुक्ताला बोलत असतो. मुक्ता मात्र शांतच असते. मुक्ता काहीच बोलत नाही. मुक्ता म्हणत असते काहीही झालं तरीही मला आत्ता काहीच बोलता येणार नाही. मी जर काय बोलले तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून मुक्ता शांतपणे या सगळ्या गोष्टी हँडल करत असते आणि ती गप्प बसून असते. तर इकडे सागर मुक्ताला म्हणतो, आता तरी तुम्ही मला सांगणार आहात का नक्की काय झालेलं आहे ते. तरीही मुक्ता शांतच असते आणि सागर तिच्यावरती चिडतो, नक्की कशासाठी तुम्ही हे करताय, मला कळलं पाहिजे. म्हणजे मला कळतच नाही आहे की हे सगळं तुमचं काय चाललेलं आहे, कशासाठी या सर्व गोष्टी तुम्ही करताय, हे सागर मुक्ताला वारंवार विचारत आहे. पण मुक्ता काहीच उत्तर देत नाही आणि मुक्ता शांत बसून राहते. तेव्हा सागरचा राग अनावर होतो आणि सागर म्हणतो, तुम्हाला जे काय करायचं आहे ते करा. काही झालं तरीही मी आता तुमचं काहीही ऐकून घेणार नाही. हे सगळं सागर बोलत असतो. त्याचबरोबर मुक्ता तरीही शांत असते. मुक्ताच्या डोक्यात विचार चालू असतात, जर मी आत्ता लकीचं नाव घेतलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण लकी याच्यामध्ये अडकू शकतो. काहीही झालं तरी लकी आणि सागरचं जे नातं आहे ते मला बिघडवू द्यायचं नाही आणि लकी आणि सागरला पुन्हा वेगळं होऊ द्यायचं नाही. हे सगळं मुक्ताच्या डोक्यात असतं, कारण दोन भावांमध्ये फूट पडत चाललेली आहे आणि ती होऊ द्यायची नाही. मुक्ता म्हणत असते, सागर तुमचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे ना, तुम्हाला एवढी खात्री आहे ना मी हे करू शकणार नाही. बरोबर आहे, तुमचा माझ्यावरती विश्वास आहे, पण तुमचा दुसरं कोणावरही विश्वास नाही हे मला माहिती आहे, म्हणूनच तर मी बोलत आहे. आणि मुक्ता म्हणते, सागर मी जे काय करेल ना ते चांगल्यासाठीच करेल, एवढं लक्षात ठेवा. मी कोणताही गोंधळ घालणार नाही आणि या घराचं भलंच त्याच्यामध्ये असेल. इकडे मुक्ता लकीकडे येते. लकीला म्हणते की खरंच आज सागर मला पुन्हा विचारत होते आणि मला कळत नव्हतं की नक्की काय केलं पाहिजे. तेव्हा मात्र लकी म्हणत असतो की मुक्तावहिनी तू दादूजला सांगितलं का सगळं. तेव्हा मुक्ता म्हणते की नाही, मी सागरला अजूनपर्यंत तर काही सांगितलेलं नाही, परंतु मला असं वाटलेलं एका क्षणाला की मी सागरला सगळं सांगून टाकावं, कारण त्यांना जर हे सगळं कळलं तर आपला खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. कारण सागरला जर सगळ्या गोष्टी कळल्या तर सागरलाही बरं वाटेल आणि सागर मदत करतील. त्यावेळेस लगेचच लकी म्हणू लागतो की बरं झालं वहिनी तू सांगितलेलं नाही, जर तू हे सगळं सांगितलं असतंस तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता, कारण दादूजने मला घराच्या बाहेर काढलं असतं, माझा गळा पकडला असता आणि तो माझ्यावरती खूप चिडला असता. असं मुक्ताला लकी बोलत असतो. मुक्तालाही या गोष्टीची जाणीव असते. खरंच म्हणजे असं काही झालं असतं ना तर सागर भयानक चिडले असते आणि लकीवरती त्यांनी खूप मोठा आरोप केला असता, त्याला इव्हन घराच्या बाहेर काढलं असतं, मारलं असतं. या सगळ्या गोष्टींची जाणीव ही आता इकडे झालेली असते. तर मुक्ता आणि लकी दोघंही विचार करू लागतात की काहीही करून आपल्याला आता शोधून काढायचं आहे की सगळं नक्की काय घडलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी शोधत असतानाच लकी मुक्ताला म्हणतो की आपण नक्की काय केले त्या सावनीने हे कसं शोधायचं आहे. मुक्ता म्हणते की ते मी सांगते तुला काय करायचं आहे, फक्त काळजी करू नकोस. तर लकी म्हणत असतो की मुक्तावहिनी माझ्यामुळेच तुमच्या दोघांमध्ये वाद होत आहेत, याच्या आधीही माझ्यामुळेच तुमच्या दोघांमध्ये भांडणं झालेली आहेत आणि आता पुन्हा माझ्यामुळेच तुमच्या दोघांमध्ये भांडणं होत आहे. तेव्हा मुक्ता म्हणते काळजी करू नकोस लकी, आमचं जे नातं आहे ते खूपच
संकटांमधून पुढे आलेला आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम होणार नाही. कारण आपल्याला खरा चोर पकडायचा आहे. ते पैसे हे सर्व तर त्या सावनीकडेच आहे, पण आपण तिला पकडू शकत नाही, म्हणून मी हे सगळं करत आहे. आता तू फक्त मदत करायची आहे आणि त्या पद्धतीने आपण सावनीला पकडायचं आहे. हे सगळं मुक्ता आणि लकी यांचं बोलणं चालू असतं. तेव्हा मुक्ता लकीला म्हणत असते की लकी, काहीही झालं तरी आपल्याला आता त्या डॉक्टरचं नाव माहिती आहे ना. मग मुक्ता तिच्या जे मेडिकल असोसिएशनवाले आहेत त्यांना कॉल करते आणि त्यांना तो नाव सांगते. प्रदीप कोल्हे डॉक्टर यांचं मला नाव वगैरे दिलेलं आहे, यांचा डेटाबेस हवा आहे, हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की मुक्ताने ह्या सर्व गोष्टी ज्या केलेल्या असतात त्या फक्त आणि फक्त लकीसाठीच ती करत असते. हे सगळं मुक्ताच्या डोक्यात चालू असतं आणि इकडे मुक्ता मात्र म्हणत असते की काहीही झालं तरीही मला या घराला तुटू द्यायचं नाही आणि खराच चोर कोण आहे त्याला शोधायचं आहे. मग मुक्ताने कॉल केलेला आहे, तिथं ती नाव सांगते, अमोल कोल्हे डॉक्टर म्हणून सांगते. परंतु अमोल कोल्हे नावाचा कोणताही डॉक्टर तिथे नसतो आणि हे जेव्हा कळतं तेव्हा मात्र मुक्ताच्या पायाखालची जमीन सरकते. म्हणजे अमोल कोल्हे नावाचा कोणताही डॉक्टर नाही आणि तो तिथे अवेलेबलच नाही. हे सगळं कुणी केलेलं आहे हा मोठा प्रश्न उभा राहतो. आणि मग ह्या डॉक्टरचा कोणताही डेटाबेस नाही आणि लकी पूर्णपणे फसला गेला आहे, ही गोष्ट मुक्ताच्या लक्षात आलेली असते. तेव्हा मात्र इकडे मुक्ता विचार करू लागते की आता काय करायचं. लकी, तुझ्या लक्षात येते का जेव्हा तू गोष्टी शोधायला पाहिजे होत्या, जो गोष्टी हातात घ्यायला हव्या होत्या, सगळं चौकशी करायला हवी होती, तेव्हा तू केलेली नाही आणि आता चिडचिड करून पॅनिक होऊन उपयोग काय आहे. हा प्रश्न मुक्ता लकीला विचारते. तेव्हा लकी मात्र शांतच होतो, कारण त्याच्याकडे आता बोलायला काहीच नसतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मुक्ता लकीला म्हणते की ठीक आहे, तू जिथे गेलेला ना तो पत्ता तुला माहिती आहे ना, आपण तिथे जाऊया. असं म्हणत मुक्ता लकीला घेऊन त्या हॉस्पिटलमध्ये जाते, जी जागा भाड्याने दिली जाते. तिथं ते पोहोचलेले असतात. तेव्हा लकी सांगतो की इथेच तो डॉक्टर बसायचा आणि त्या आतमध्ये रूम होती ना, तिथे मला सांगितलेलं होतं. मुक्ता म्हणते, तुला विश्वास बसला का सर या गोष्टींवरती? कुठल्या अँगलने हे हॉस्पिटल वाटत आहे? लकी म्हणतो की मी एवढा पॅनिक होतो, मला कळत नव्हतं ना, मला या सगळ्यातून कसंही करून बाहेर निघायचं होतं आणि त्यासाठी मी ही सर्व गोष्टी करत होतो, असं लकी मुक्ताला सांगू लागतो. त्याचबरोबर मुक्ता म्हणत असते, काहीही झालं तरीही आत्ता आपल्याला काय करायचं ते कळत नाही. तेवढ्यात ज्या माणसाने लकीला सांगितलेलं असतं की इथं काही नाही आहे, ही जागा मी भाड्याने देतोय, तो माणूस तिथे येतो आणि लकीला म्हणू लागतो, मी काल सांगितलं होतं ना, तुम्ही पुन्हा परत का आलेला आहे तिथं? तेव्हा मुक्ता विचारू लागते, त्यांना म्हणत असते की अहो हे मला कळतच नाही आहे, तुम्ही असं काय म्हणताय? कारण विचार करा ना, इथे ती व्यक्ती आली होती. तेव्हा तो माणूस म्हणू लागतो की अहो तुम्ही काय बोलताय, तुमच्या लक्षात येते का? कारण अहो त्या माणसाने माझ्याकडून डिपॉझिटही दिलेलं नाही आहे, माझं भाडंही दिलेलं नाही आहे आणि त्या माणसाने हे सगळं जे काही केलेलं आहे ते त्यालाच माहिती आहे. ती व्यक्ती कोण होती मला काही माहिती नाही आहे, मला माझं भाडंही मिळालेलं नाही. या सर्व गोष्टी बोलल्या जात असतात आणि तेव्हा मात्र इकडे मुक्ताच्या लक्षात येतं काय प्रॉब्लेम झाला आहे. मुक्ता म्हणते, अहो तुम्हाला काही अमाऊंटला फसवलेलं आहे, आम्हाला 10 लाखांना फसवलेलं आहे. आणि मुक्ता खूपच चिडलेली असते. लकी पुन्हा पॅनिक होतो आणि त्या माणसांना लकी आणि मुक्ता दोघंही विचारू लागतात की नक्की काय झालेलं होतं, इथं कोण येतं आहे, कोणाला तुम्ही जागा भाड्याने देताय. या सगळ्या गोष्टींची माहितीही काढत असते. मुक्ताही चिडलेली असते, लकीही चिडलेला असतो आणि मग ती व्यक्ती म्हणत असते की अहो तुमचं सगळं मान्य आहे मला, पण इथं कोणी आलेलं नाही आहे. आणि मग मुक्ता त्यांना नंबर मागते. तेव्हा त्याच डॉक्टर प्रदीप कोल्हेंचा नंबर दिला जातो आणि मग लकी म्हणतो की हा तोच नंबर आहे मुक्ता वहिनी. तेव्हा मुक्ता म्हणते, म्हणजे हा फोन लागतच नाही आहे ना. आणि हे मुक्ताच्या आणि लकीच्या दोघांच्याही लक्षात येतं आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा मुक्ता त्याचबरोबर लकी यांनाही आता कळत नाही आहे की नक्की काय करायचं आहे, आपण कशा पद्धतीने शोध घ्यायचा आहे त्या माणसाचा, हा प्रश्न पडलेला असतो. आणि आता ते दोघंही शोध घेण्यासाठी निघणार असतात. मुक्ता इकडे लकीला म्हणत असते, शांत हो लकी, पॅनिक होऊ नको, आपण बघूया पुढे काय करायचं आहे ते. कारण त्या व्यक्तीला फोनवर फोन लावले जात असतात, पण त्या व्यक्तीचा फोन हा बंद येत असतो. त्यामुळं मुक्ता आणि लकी आता टेन्शनमध्ये आलेले असतात.
तेव्हा ते दोघंही बाहेर येतात. लकी म्हणतो की खरंच हे सगळं माझ्यामुळं झालेलं आहे मुक्तावहिनी. तेव्हा लकी म्हणतो की हे पैसे नक्कीच सावनीकडे असणार आहेत, परंतु आता सावनीला कसं पकडायचं, सावनीने हे पैसे कुठे ठेवलेले असतील, नक्की काय केलं असेल, हा विचार त्यांच्या डोक्यात असतो. आणि तेव्हा मुक्ता लकीला म्हणते की एक गोष्ट राहिलीच ना, आपण त्या सावनीची पर्स चेक केलेली नाही, आपण तिची कोणतीही गोष्ट चेक केलेली नाही, तर पुरावा आपल्याला तिथंच मिळणार आहे. नक्की तिने त्या पैशांचं काय केलेलं आहे, अजून ते पैसे नेऊन दिलेत का, काय झाले, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला शोध घेतला पाहिजे, असं मुक्ता लकीला सांगत असते. तेव्हा लकी म्हणत असतो, हा ना मुक्तावहिनी, आपण ही गोष्ट विसरलेच आहे, असं म्हणत दोघंही आता डोक्याला हात लावतात. आणि मुक्ता म्हणते, चल 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 लकी, आता आपल्याला लवकरात लवकर निघायला पाहिजे, आपल्याला या गोष्टींचा शोध घेतलाच पाहिजे, असं म्हणत मुक्ता लकीला घेऊन आता निघतच असते. मुक्ताच्या डोक्यात आता प्लॅन आलेला असतो. त्या प्लॅनप्रमाणे मुक्ता ही आता लकी आणि मुक्ता दोघंही मिळून सावनीच्या पर्समध्ये काय सापडते का, तिनं त्या पैशांचं काय केलेलं आहे, किंवा ते पैसे जर अजून दिलेले नसतील तर तिथं आपल्याला तिला रंगे हात पकडता येईल, हा सगळा प्लॅन मुक्ताच्या डोक्यात असतो. आणि मुक्ता त्याच पद्धतीने विचार करत आहे. काहीही झालं तरी आपल्याला आता या गोष्टीच्या मुळाशी गेलं पाहिजे, हे मुक्ताच्या डोक्यात सुरू आहे. इकडे मुक्ता आणि लकी दोघंही घरी येतात. सावनी घरी आलेली असते. पर्स ती ठेवते आणि ती वॉशरूमला जाते. बरोबर मुक्ता त्याच गोष्टीची संधी घेते, त्या संधीचा फायदा घेते आणि मुक्ता धावत आता सावनीच्या रूममध्ये जाते आणि सावनीने जी पर्स ठेवलेली आहे ती पर्स पकडते आणि त्याच्यामध्ये काय मिळते का ते पाहू लागते. मुक्ता शोध घेत असते. मुक्ताला काही करून आता शोधून काढायचं असतं की नक्की काय आहे, नक्की ह्या सावनीच्या पर्समध्ये असं काहीतरी मिळणार आहे की ज्यामुळं मला कळणार आहे की सावनी त्या 10 लाख रुपयांचं काय करणार आहे. मुक्ता सावनीची पर्स उघडते आणि सावनीच्या पर्समध्ये मुक्ताला एक बिल मिळतं 11 लाख रुपयांच्या नेकलेसचं. मुक्ता म्हणत असते, म्हणजे ही अमाऊंट जवळजवळ तशीच आहे. 1 लाख रुपये ॲडव्हान्स आहे, तो दिलेला आहे, आणि आणखी 10 लाख रुपये आहे ते द्यायचे आहेत. म्हणजे ही जी डिझाईनची ज्वेलरी आहे ती अजूनपर्यंत घेतली गेलेली नाही, हे मुक्ताच्या लक्षात आलेलं असतं. आणि मुक्ता म्हणू लागते की आता मला या गोष्टीच्या मुळापर्यंत पोहोचायचं आहे, नक्की काय झालेलं आहे या सगळ्या गोष्टींचा शोध घ्यायचा आहे. आणि मुक्ताच्या हातामध्ये ती पर्स मिळालेली आहे आणि त्या पर्समध्ये जे काय बिल आहे ते मुक्ताच्या हाती लागतं. आणि मुक्ता ठरवते की आता मला जाऊन हा जो मिळालेला ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसवरती जायचं आहे. आणि मुक्ता मग त्या ॲड्रेसवरती जायला निघते. पण आता आहे त्या कपड्यांमध्ये न जाता मुक्ता वेश बदलून त्या ॲड्रेसवर जाते. तिथं जो असते, जो म्हणजे सावनीची मैत्रीण. तर सावनीची मैत्रीण जी आहे ती मुक्ताला म्हणते की तुम्हाला काय हवं आहे. तेव्हा मुक्ता म्हणते, मला ना लेटेस्ट अशा डिझाईन हव्या आहेत नेकलेसच्या, तुमच्याकडे प्रीमियम क्वालिटीचं नेकलेस आहे ना, तर लक्झरियस असं ते मला हवं आहे. आणि असं म्हटल्यानंतर जोही खुश होते आणि मुक्ता तिला म्हणू लागते की दाखवा. आता मुक्ताला प्रश्न पडलेला असतो की यातलं कोणतं नेकलेस हे सावनीचं असेल, सावनीनं बुक केलेलं असेल. त्यावेळेस मुक्ता विचार करत असते. जो म्हणते की ठीक आहे, मी तुम्हाला दाखवते. आता जोने काही नेकलेस दाखवायला आणलेले असतात आणि मुक्ताला कळत नसते की यातलं कोणतं नेकलेस सावनीनं बुक केलं असेल. साधारण ऑथेंटिक डिझाईन तर सावनी घेणार नाही, युनिक असं डिझाईन असेल. आणि जो ती मुक्ताला सांगत असते, आमच्याकडे खूप युनिक अशा डिझाईन असतात, आमच्याकडे रिपीट अशा डिझाईन नसतात, युनिक असतात, खूप सुंदर सुंदर लक्झरीज असे आयटम्स आहेत, हे ती सांगत असते. आणि मग मुक्ता म्हणते की ठीक आहे. मग मुक्ताला आता तो नेकलेस बघायचा असतो, तो नेकलेस आपण घेणार आहे हे सावनीला सांगायचं असतं. आणि जेव्हा मुक्ताला हे कळणार असतं की तो नेकलेस हा कोणाचा आहे, तेव्हा मात्र सावनीची वाट लागणार असते. हा सगळा मुक्ताचा प्लॅन असतो आणि त्या प्लॅननुसारच ह्या सर्व गोष्टी घडत असतात. आता मुक्ताच्या समोर जोने ते नेकलेस आणून ठेवलेले आहेत आणि मुक्ता आता विचार करत आहे की यातला कोणता नेकलेस हा सावनीने घेतलेला असेल. हा प्रश्न मुक्ताला पडलेला असतो आणि मुक्ता विचारच करत असते. तिच्या लक्षातच येत नसते की कोणता नेकलेस असेल बरं. परत ती व्यक्ती सांगते की नाही, ह्या ज्या डिझाईन आहेत त्या नवीन आहेत आणि आमच्याकडे आणखी काही डिझाईन्स अशा आहेत की ज्या प्री बुक झालेल्या आहेत. मुक्ता म्हणते, मला त्या दाखवा. तेव्हा ती म्हणते की ठीक आहे, मी तुम्हाला प्री बुक डिझाईनही दाखवते आणि प्री बुक डिझाईन आहेत त्या बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, मग तशा पद्धतीच्या डिझाईन आम्ही तुम्हाला बनवून देऊ, असं मुक्ताला जो सांगत असते. मुक्ता म्हणते ठीक आहे, तुम्ही मला प्री बुक डिझाईन आणून दाखवा.
मग जो पुन्हा आत जाते. प्री बुक डिझाईन केलेले जे नेकलेस आहेत ते घेऊन बाहेर येते आणि मुक्ताला प्राईस सांगू लागते की हा 3 लाखांचा आहे, हा 11 लाखांचा आहे, हा 7 लाखांचा आहे. आणि मुक्ताच्या लक्षात येतं की हा 11 लाखांचा आहे, म्हणजेच हा सावनीने बुक केलेला नेकलेस आहे. आणि मुक्ता म्हणते की मला हा नेकलेस हवा आहे. तेव्हा ती म्हणते की नाही, हे आमचं रेग्युलरचं कस्टमर आहे आणि हा नेकलेस आम्ही त्यांच्यासाठी बुक केलेला आहे, त्यामुळे मी तो तुम्हाला देऊ शकत नाही. मुक्ता म्हणते हे बघा, मी त्या नेकलेसचे तुम्हाला 20 लाख देईल. हे ऐकल्यानंतर जो म्हणते की नाही, मला फक्त एकदा विचारू द्या आणि ती माझी फ्रेंड आहे आणि मला मग तिच्याशी एकदा बोलून घेतलं ना की कळेल की नक्की काय करायचं आहे ते, मग तुम्हाला हा नेकलेस द्यायचं की नाही हे मी ठरवेल, असं मुक्ताला ती सांगत असते. तेव्हा ती म्हणते ठीक आहे, तुम्ही कॉल करून बघा आणि मला सांगा काय होणार आहे ते. आणि मग जोने आता सावनीला कॉल लावलेला असतो आणि जो सावनीला म्हणू लागते, कारण 25 लॅक्ससाठी मुक्ता तो नेकलेस घेणार असते. आणि इकडे मुक्ताच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं की हा तोच नेकलेस आहे जो सावनीने बुक केलेला आहे, कारण त्याच्यामध्ये बरोबर 11 लाख रुपये अमाऊंट होती आणि 11 लाख रुपये अमाऊंट आहे. आणि त्याचबरोबर त्यातले 1 लाख रुपये ॲडव्हान्स दिलेले हे मुक्ताने सावनीच्या पर्समधून शोधून काढलेलं असतं. आणि मुक्ताने बऱ्यापैकी पुरावे हे आता गोळा केलेले असतात. आणि मुक्ताने तो नेकलेस आता फायनल केला आणि मुक्ता वाट बघत बसलेली आहे की काहीही झालं तरीही आता आपल्याला शोध घ्यायचा आहे, तो म्हणजे सावनी इथं येणार आणि सावनी तिला पैसे देणार आणि तो नेकलेस ताब्यात घेणार. इकडे सावनीला आता कॉल आलेला असतो. सावनी तिला सांगू लागते की तो विकून टाक, तुला जर गिराईक आलेलं असेल ना तर तो नेकलेस तू विकून टाक, तो माझ्यासाठी नको ठेवूस. कारण जिकडे जोच्या सावनी विचार करत असते, जर का मी हा नेकलेस घेतला तर मला पुढे पैसे कमी पडणार आहेत, मला भिशीसाठी पैसे द्यायचे आहेत आणि जर मी ते पैसे देऊ शकले नाही तर खूप अवघड होणार आहे, कारण काहीही झालं तरी मला हे पैसे लागणार आहेत, त्यामुळं मी हे पैसे आत्ता खर्च करू शकत नाही, हे सावनीने ठरवलेलं असतं. आणि सावनी म्हणू लागते की नाही, आत्ता काहीही झालं तरी हे जे पैसे आहेत ते मला ठेवावेच लागणार आहेत. आणि सावनीने मग तो प्लॅन कॅन्सल केलेला असतो. तिने जोला सांगू लागते की नाही, नको, मला तो नेकलेस नको आहे, तू विकून टाक. आणि मग मुक्ताला जो म्हणू लागते की घे. तेव्हा मुक्ता म्हणते नाही, मला फॉल्टी वाटतोय हा पीस, मला नको आहेत हे. आणि असं म्हणत तिथून मुक्ता निघून जाते. मुक्ता घरी येते, लकीशी बोलत असते, म्हणत असते की नक्की त्या सावनीने काय ठरवलं आहे, आपला हाही प्लॅन फेल गेलेला आहे, आपण काहीच नाही करू शकलेलो. आपल्याला वाटलेलं की ती सावनी तिथं येईल आणि नेकलेस घेईल, तेव्हा आपण तिला रंगेहात पकडू. पण मुक्ता म्हणते काळजी करू नकोस लकी, आपल्या हाती आणखी काही पुरावे लागणार आहेत, आपण तिला नक्की पकडणार आहोत, मला फक्त शांतपणे विचार करू दे, लवकरात लवकर ती संधी आपल्या हाती येणार आहे, असं मुक्ता लकीला सांगत असते. लकी म्हणत असतो की ही सावनी आहे ना, हिने मला परफेक्ट जाळ्यात अडकवलेलं आहे आणि ह्यावेळेस तिने प्लॅन केलेला होता आणि त्या पद्धतीने मी तिच्या जाळ्यात अडकलेलो आहे. काहीही झालं तरी मी सावनीला सोडणार नाही. आणि उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सावनी जी आहे ती आता पैसे घेण्यासाठी आलेली असते बाहेर आणि तिने त्या कुंडीमध्ये लपवलेले पैशांचा शोध घेत असते. त्याचवेळी मुक्ता तिथं पोहोचलेली असते आणि मुक्ता म्हणते की आत्ता पकडला चोर. तेव्हा सावनी म्हणते काय बोलतेस तू हे सगळं. तेव्हा मुक्ता सांगते की हो, जे खरं आहे तेच बोलत आहे मी, पकडला चोर. तेव्हा सावनी म्हणू लागते म्हणजे काय म्हणायचं आहे तुला. तेव्हा मुक्ता म्हणत असते काय म्हणायचं आहे म्हणजे कळत नाही का, हातात काय पुरावा आहे तुमच्या हातामध्ये आणि ह्याच गोष्टींसाठी मी पकडलेलं आहे तुम्हाला, हे सगळं मुक्ता बोलत असते. आणि तेव्हा सावनी म्हणत असते नाही तू खोटं बोलतेस. तेव्हा मुक्ता म्हणते मी खोटं बोलायची गरज काय आहे, चोरी तर तुम्ही करत होता, ती केलेली आहे, पुरावा तुमच्या हातात आहे, हे पैसे जे आहेत ते आमचेच पैसे आहेत, आमच्याच लॉकरमधून तुम्ही चोरलेले आहेत, कारण या पैशांवरती हे लॉकरमध्ये ठेवताना मी काही खुणा केलेल्या होत्या आणि त्या खुणा मला तिथे स्पष्ट दिसत आहेत, हे मुक्ता बोलत असते. तेवढ्यात लकी, इंद्रा, त्याचबरोबर स्वाती आणि सागर यांना घेऊन खाली आलेला असतो. आणि मग मुक्ता म्हणते की सागर हे पैसे आपलेच आहेत, असं म्हणत मुक्ता ते पैसे सागरला दाखवू लागते. सागर म्हणत असतो की कसं शक्य. मग मुक्ता सांगते की मी लॉकरमध्ये ठेवताना त्या पैशांवरती मार्किंग केलेलं होतं आणि या घरामध्ये चोराला जागा नाही, असं म्हणत मुक्ताने आता सावनीच्या हाताला धरून तिला बाहेर काढलेलं आहे. तिला सांगितलेलं आहे की आत्ताच्या आत्ता चालतं व्हायचं आहे, या घरामध्ये चोरी करणाऱ्या माणसाला अजिबात जागा नाही.
मुक्ताने आता सावनीची हकालपट्टी केलेली आहे। अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।